मी सौ अलका आनंद गौड प्रभाग क्रमांक 5 मधून बोलते. माझी सुरुवात माझे मिस्टर 2017ला इलेक्शन राष्ट्रवादीकडून इलेक्शन उभारले होते. त्यावेळेस त्यांनी थोड्या मताधिक्याने पडले आणि माझी राजकारणातली सुरुवात कोविड मधून चालू झाली. ज्यावेळेस आमच्यावर अन्याय झाला व माझ्या मिस्टरांना माझ्यासहित 4 महिलांना केस झाली आमच्यावरती. माझ्या मिस्टरांना 14 दिवस जेलमध्ये भोगावे लागले. त्यावेळेस मला त्यांचा संघर्ष आणि तो काळ मी खूप जवळनं पाहिला आहे. त्यामुळे मला असं वाटलं की आपण पण ह्यांच्या खांद्याला खांद्याला साथ दिली पाहिजे व आपण काम केलं पाहिजे. तेव्हापासून माझ्या या जर्नीला सुरुवात झालेली आहे. प्रत्येक मोर्चामध्ये मी त्यांना साथ दिली आहे. एमएससी मोर्चा काढला सुद्धा जागा दिलाय. त्यामुळे होणाऱ्या नागरिकांना त्रास. त्यामुळे आतापर्यंत मी गावात कुठली जरी महिला मोर्चासाठी गेलेली आहे का? मी माझ्या प्रभागातील महिला घेऊन आम्ही एमएससी मोर्चा काढला व तो प्रश्न मिटवला. त्यानंतर मी भरपूर योजना राबवलेल्या आहेत महिलांसाठी. सर्वप्रथम सर्वात गाजलेली योजना म्हणजे लाडकी बहीण योजना. कमीत कमी जवळपास 2000 महिलांना त्या योजनेचा लाभ मिळवून दिला आहे व ती योजना सक्षमपणे राबवून त्यांच्यापर्यंत ती योजना पोहोचवली. त्यानंतर उज्ज्वला गॅस योजना, बांधकाम कामगार योजना, आयुष्यमान कार्ड योजना असे एक ना अनेक योजना मी सक्षमपणे स्वतः राबवल्या आहेत व त्यांचा लाभ महिलांपर्यंत पोहोचवला आहे. व त्यानंतर पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती त्यानिमित्ताने मिरवणुकीचा खर्च वाचून तो सगळा खर्च गोरगरीब जनतेच्या कामी लावला. 2 वर्षाखाली हे केलं. 500 महिलांना साडी वाटप केले, गरजू महिलांना साडी वाटप केलं. त्यानंतर शालेय वस्तूंचं वाटप केलं, अन्नधान्याचे किट वाटप केले. असे अनेक कार्य मी सातत्याने राबवत असते. मला सांगा आपल्या प्रभागात महिलांसाठी असा कुठलाही सण समारंभ असतो तो मी राबवला नाही असं झालं नाहीये. सर्वप्रथम महिला दिन 8 मार्च महिला दिन हा मी स्वतः पहिली सुरुवात तिथून बाळ्यातून मी केलेली आहे आणि भरपूर मोठ्या संख्येने महिला माझ्या कार्यक्रमाला उपस्थित असतात. त्या कार्यक्रमात ज्या सर्व क्षेत्रात काम करणाऱ्या महिला असतात त्यांचा मान सन्मान मी केला. त्यानंतर नवरात्रीमध्ये गरबा दांडे असू दे, नागपंचमीचा उत्सव असू दे किंवा कोणताही छोटा हळदी कुंकू असू दे छोटस, प्रत्येक महिलेच्या घरोघरी जाऊन मी त्यांना सांगून त्यांना सहभागी करून घेतले आणि त्यामुळे महिलाही खूप मोठ्या उत्साहानं माझ्या कार्यक्रमात सहभागी होतात. अगदी असं म्हणतात की आम्हाला आमचे मिस्टर कुठे पाठवत नाही, तुमचा कार्यक्रम असला की आम्हाला बिंदास जा म्हणतात. महिला मोठ्या माझ्या कार्यक्रमात कमीत कमी हजारो संख्येने महिला उपस्थित असतात व त्यांचा सपोर्ट असल्यामुळेच मला हे कार्यक्रम करण्याची संधी मिळते आणि ताकद मिळते. यापुढे मी असेच कार्यक्रम करत राहणार आणि सर्वांचा मला सपोर्ट आहे त्यामुळेच मी इथे आले आणि मी ओबीसी आरक्षण महिला पडल्यामुळे मी इथे उभे आहे. आणि माझ्या सासऱ्यांचं काम आहे. सासरे पहिल्यापासून तानाजी दादा भवर यांचं काम खूप मोठं आहे राजकीय क्षेत्रात. ते पहिल्यापासून जेव्हा हद्दवाढ पडण्याच्या आधीपासून ते काम करतात. त्यांच्या पावलावर पाऊल टाकून माझे मिस्टर आनंद नेता भवर हे करते. त्यांचा संघर्ष व त्यांचं काम मी जवळून पाहिले त्यामुळे मलाही हे काम करण्याची उत्सुकता लागली व मी काम करते त्यांचं. माझ्या मिस्टरांनी खूप संघर्ष केला. सर्व बाळेगावांनी तो पाहिला आहे. मग तो लाईटीच्या बाबतीत असू दे किंवा कोणाच्या गोरगरीब जनतेच्या बाबतीत असू दे. तुम्ही संध्याकाळी 2:30 वाजता फोन करा, ते 100% तुमच्या मदतीला येणारच. तर असा कुठला नेता नाही की त्याचे फोन बंद असतात, पण माझ्या मिस्टरांचा फोन ऑन 12 तास 24 तास चालू असतो आणि जनतेसाठीच ते 24 तास काम करतात. त्यांचं बघून माझी मनात ऊर्जा निर्माण झाली. मी त्या कामासाठी तयार झाले आहे आणि मला 100% खात्री आहे जनता मला साथ देणार. पक्षाने जर आपणास तिकीट दिलं तर आपलं पुढील विजन काय असणार आहे? माझं विजन एकच असणार. सर्वप्रथम तर मला महानगरपालिकेचं प्रसूतीगृह करण्यासाठी मी 100% माझं योगदान देणार आहे. त्यानंतर जे गरजू महिला आहेत, त्यांची लहान मुलं असतात, त्यांना कामाची गरज आहे पण त्यांना बाहेर जाता येत नाही, अशा महिलांसाठी मी रोजगार निर्माण करणार. म्हणजे अजून माझे मुस्लिम महिला आहेत, त्यांच्या समाजात त्यांना बाहेर पडणं शक्य नाहीये. त्या महिलांसाठी हातासाठी काम म्हणजे काय देणार त्यांना? घरगुती काय तर मसाले, पापड म्हणा, विणकाम म्हणा, परकर, टॉवेल असे शिवण्याचे काम, छोटे छोटे कामाची संधी त्यांना मी देण्याचा 100% प्रयत्न करेन. मग 5 आपला खूप मोठा आहे. केगाव, लमानतांडा, अंबिकानगर, जयमल्लाल नगर, हे आकाशनगर प्रभाग खूप मोठा असल्यामुळे माझे मिस्टर जनता दरबार राबवतात. प्रत्येक गुरुवारी जनता दरबार असतो. त्या जनता दरबार प्रत्येकाचे जे अडचण असतील ते समजून घेण्याचा प्रयत्न करतो आणि तो अशी एक केस नाही की त्याचा सॉल्व्ह म्हणजे निकाल लागलेला नाही. प्रत्येकाच्या अडचणी समजून घेऊन त्याच्या निकाल आणि हे सर्व आम्ही कोणतेही पद किंवा सत्ता काही नसताना आम्ही हे काम करतो आहोत. मग जनतेने खरंच विचार केला पाहिजे, काही नसताना म्हणजे एखादी व्यक्ती इतकं काम करत असेल तर खरंच एकदा संधी देणार, त्या संधीचा आम्ही 100% सहन करू. आणि मला एक सांगायचं, कोरोना काळातलं आमचा सहकारी कार्यकर्ता जाधव त्याच्यावर चुकीच्या पद्धतीने क्वारंटाईनवर त्याच्या वयोवृद्ध आई वडिलांना जबरदस्ती नेत असताना आम्ही प्रतिकार केल्यामुळे आम्हाला चुकीच्या पद्धतीने केसमध्ये अडकवलं. मी व माझ्यासहित 4 महिला व माझे मिस्टर यांच्यावर कारवाई केली व माझ्या मिस्टरांना 14 दिवस जेल भोगावे लागले. त्या काळात जो त्रास मी सहन केला एक पत्नी म्हणून मी ते शब्द सांगू शकणार नाही.
14 दिवस जेलमध्ये असताना माझी 2 मुलं घेऊन भीतीवर सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी कुलूप लावून बसत होते. खूप आणि आर्थिक परिस्थिती नसल्या त्यावेळेस मला सोनं माझं गहाण ठेवून मला मिस्टरांचं हे करावं लागलं. भरपूर कार्यकर्त्यांनी साथ दिली, पण अशी वेळ खरंच कुणावर येऊ नये. कारण जनतेची काम करताना जर इतकं भोगावं लागत असेल तर यापेक्षा काही नाही. आणि तो काळ सर्व बाळेगावांनी जवळनं पाहिलाय. काही चूक नसताना जर एवढं भयानक होत असेल आणि त्यातूनच आम्ही धुळीतून उठून ते म्हणतात काय म्हणतात तिथूनच आम्ही पेटून उठलो, आमच्या कामाला सुरुवात केली. दोघे खांद्याला खांदा लावून आज बाळे प्रभाग 5 मध्ये सक्षमपणे काम करतो, राबवतो. कुठला पद नाही, सत्ता नाही, काही नसताना आम्ही जनतेची प्रामाणिक सेवा करत आहोत.